नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन लाकडे मॅथ्स बाय लाकडे सर या नवीन युट्यूब चॅनल आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, यापूर्वी आपण नाणी व नोटा या टॉपिकवर पहिले लेक्चर बघितलेले आहेत आणि त्यामध्ये आपण बेसिक प्रश्न किंवा बेसिक संकल्पना सुद्धा बघितल्या आहेत. आणि आज आपण नाणी व नोटा या टॉपिकवरती दुसरे लेक्चर बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण अतिशय अवघड प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत आणि ते कोणत्याही परीक्षेला विचारले जाणारे सुद्धा प्रश्न आज आपण यामध्ये बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतो, रामजवळ 1 रुपया 50 पैसे आणि 20 पैशाचे काही सिक्के आहेत. 20 पैशाचे काही सिक्के आहेत. त्यांचे प्रमाण दिले आपल्याला 3 गुणोत्तर 4 गुणोत्तर 5. काय दिलेलं आहे? 3 गुणोत्तर 4 गुणोत्तर 5 असे आहेत. जर रामकडे 96 रुपये असतील, किती आहे रामकडे रुपये? 96 रुपये असतील, तर रामकडे 20 पैशाचे सिक्के किती? आपल्याला काय विचारलेलं आहे? रामकडे एकूण 96 रुपये आहेत, है ना? आणि बघा, त्यामध्ये 1 रुपयाचे सिक्के आहे, 50 पैशाचे सिक्के आणि 20 पैशाचे सिक्के आहे. तर आपल्याला त्यांचे प्रमाण सुद्धा दिलं आहे. तर आपल्याला विचारलं काय? 20 पैशाचे सिक्के किती? तर रामकडे जे आहे 20 पैशाचे म्हणजे 1 रुपया 50 पैसे 20 पैशा म्हणून, तर 20 पैशाचे सिक्के किती आहे? तर बघा, आपण काय करू ते बघा. काय दिलं आपल्याला? 1 रुपया दिलेला आहे. नंतर काय दिले आपल्याला? 50 पैसे दिलेले आहे. नंतर काय दिले? 20 रुपये. इकडे लिहू थोडं. किती? 1 रुपया, नंतर 50 पैसे, नंतर 20 पैसे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. नंतर आपल्याला काय म्हटलं? त्यांचे नाण्यांचे प्रमाण म्हणजे सिक्क्यांचे नाणे म्हणजे सिक्के. सिक्क्यांचे प्रमाण किती दिले आपल्याला? 3 गुणोत्तर 4 गुणोत्तर 5. ठीक आहे, हे कशाचे गुणोत्तर झाले? सिक्क्यांचे गुणोत्तर. कशाचे? सिक्क्यांचे गुणोत्तर. ठीक आहे, किंवा सिक्क्यांचे प्रमाण. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता मला सांगा, समजा 1 रुपयाचे किती 3 सिक्के आहेत, तर आपण याच्या किमतीचे प्रमाण काढण्यासाठी ह्याच प्रमाणाचा वापर करू शकतो. तर बघा, 1 रुपया 3 सिक्के, तर म्हणजे किती झाले? 3 रुपये झाले. बरोबर आहे. ठीक आहे, ऍक्च्युअल 3 सिक्के नाही, जास्त आहे, परंतु ते प्रमाण आहे. प्रमाण जर गुन्हेला घेतलं तर आपण ते पैशा रुपयामध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा, 50 पैसे 4 सिक्के म्हणजे किती झाले? 1 रुपयाचे 1 रुपयामध्ये 50 पैसे 2 सिक्के बसतात, म्हणजे 4 सिक्के म्हणजे किती झाले? 2 रुपये झाले. म्हणजे इथे किती लिहू शकतो आपण? 2 रुपये लिहू शकतो. किती लिहू शकतो? 2 रुपये. ठीक आहे, तर बघा, यामध्ये 20 पैशाचे किती आहे? 5 सिक्के म्हणजे किती झाला? 1 रुपया आहे ना. 20 म्हणजे 100, 100 पैसे म्हणजे 1 रुपया, म्हणजे इथे किती लिहू शकतो आपण? 1 रुपया. ठीक आहे, आता बघा, युनिट बघा, रुपया रुपयामध्येच आहे. रुपया रुपयामध्येच आहे ना, म्हणजे याला परत पैशामध्ये करायचं काम नाही. कारण की बघा, इथे जर 20 पैसे 6 सिक्के असते तर आपण 1 रुपया 20 पैसे लिहिलं असतं. परत मग आपल्याला युनिट चेंज करायला, कारण यांना पण पैशामध्ये करावं लागलं असतं. परंतु यामध्ये सर्वच रुपयामध्ये आले है ना, आणि काढायचं काही कामच नाही आहे. ठीक आहे, तर बघा, रुपये रुपये कटले, तर आपल्याला काय भेटलं? 3 गुणोत्तर 2 गुणोत्तर 1. हे कशाचे प्रमाण झाले? किमतीचे प्रमाण. कशात झाले? किमतीचे प्रमाण. कशाचे? किमतीचे प्रमाण. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? किमतीचे प्रमाण. आता बघा, आपल्याला किमतीचे प्रमाण दिले आले है ना, काढले आपण है ना. तर आता आपल्याला किंमत पण दिलेली आहे. किती? 96 रुपये दिलेला, म्हणजेच आपण काय देऊ शकतो? 3x प्लस किती? 2x प्लस किती? x टर्म लावून घ्यायची त्याला रेशोला. ठीक आहे, बराबर किती? 96. बराबर किती? 96. इथपर्यंत समजलं. तर आता मला सांगा, या रेशोचं जर ऍडिशन केली तर किती? 3x प्लस 2x प्लस x किती भेटले आपल्याला? 6x भेटले. किती भेटले? 6x बरोबर किती? 96. बरोबर किती? 96. तर आता काय होणार? 6 हे 96 ला भागाकारला जाणार. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळेल? x बरोबर किती? 96 है ना, भागाकारला किती? 6. भागाकारला किती? 6. समजलं इथपर्यंत? तर बघा, जर आपण 96 ला डिवाइड केलं तर किती भेटणार? 6 1 6, 3 उरले 36 झाले. 6 6 36, म्हणजे x ची किंमत किती भेटली आपल्याला? 16. x ची किंमत किती भेटली? 16. आणि x च्या किमतीचा रेशो पण किती आलता आपला? बघा, x म्हणजे किती? x झालता, म्हणजे 20 पैशाची नाणी ची किंमत किती आहे? एकूण किंमत किती आहे? 20 पैसे किती सिक्क्यांची किंमत? 20 पैशाच्या सिक्क्यांची किंमत है ना, सिक्क्यांची किंमत. सिक्क्यांची किंमत. ठीक आहे, तर बघा, किती भेटले आपल्याला? x बरोबर किती? 16. म्हणजे हे काय झालं? 16 रुपये झाले. बरोबर ना, कारण की xच आहे. तर बरोबर ना, आपल्याला मग काय लिहायला लागेल? x बरोबर 16 आहे, ते 1 म्हणजे 20 पैशाच्या सिक्क्यांची किंमत, म्हणजे एकूण रुपये किती आहे आपल्याकडे? 16 रुपये. किती आहे? 16 रुपये आहे. तर बघा, आपल्याला काय करायचे? सिक्के काढायचे. काय करायचे आपल्याला? सिक्के काढायचे. तर मला एक सांगा,
तर 1 रुपयामध्ये किती सिक्के बसणार 20 रुपयाचे, हे 20 पैशाचे किती बसणार 5 सिक्के. तर मला सांगा किती 16 ला किती गुणावं लागेल आपल्याला 5 ने गुणावं लागेल. म्हणजेच म्हणून 20 पैशाचे सिक्के बरोबर काय होणार 16 गुणिले 5 म्हणजे किती भेटणार आपल्याला 80 सिक्के. किती 80 सिक्के. ठीक आहे. बघा मित्रांनो पेपरमध्ये आणि प्रॅक्टिस मध्ये आपण हे गणित कसं करणार तर बघा आणि अवघ्या 10 सेकंड मध्ये या प्रश्नाचे आपण उत्तर काढणार आहोत. तर काय म्हटलं आपल्याला रामजवळ 1 रुपया 50 पैसे आणि 20 पैसे 1 रुपया आणि किती 50 पैसे किती 50 पैसे आणि किती 20 पैसे है ना किती 20 पैशाचे काही सिक्के आहेत. ठीक आहे. त्याचे प्रमाण दिले आपल्याला किती 3 4 5 म्हणजे 3:4:5. ठीक आहे. तर या प्रमाणावरून आपण काय काढू शकतो याचा किमतीचे प्रमाण काढू शकतो. काय काढू शकतो किमतीचे प्रमाण. कारण की आपल्याला किंमत दिली आहे किती आहे रामकडे 96 रुपये असतील तर रामकडे 20 पैशाचे सिक्के किती तर रामकडे 20 पैशाचे सिक्के किती. तर काय भेटलं आपल्याला 1 रुपया म्हणजे 3 सिक्के म्हणजे किती 3 रुपये. आता 50 पैशाचे किती 4 सिक्के म्हणजे किती झाले 2 रुपये. तर आणि 20 पैसे 5 सिक्के म्हणजे किती झाले 1 रुपया. बरोबर आहे. आता बघा म्हणजेच काय 3x प्लस 2x प्लस x एक म्हणजेच काय x झाला. याची ऍडिशन केली आपल्याला तर किती भेटेल 96. किती रुपये भेटेल आपल्याला 96 रुपये भेटेल. ठीक आहे. कारण x टर्म लागलेला आहे ना. तर आता बघा 3x प्लस 2x प्लस x किती झाले 6x बरोबर किती 96. तर x बरोबर किती भेटेल आपल्याला 16. x ची किंमत किती भेटली आपल्याला 16 रुपये. हे कशामध्ये आलं रुपयामध्ये. अरे x कशाचा आहे 20 पैशाचाच आहे. तर आपल्याला 20 पैसे सिक्के विचारले तर 1 रुपयामध्ये 5 सिक्के राहते. तर मला सांगा किती 16 गुणिले किती करायला 5 16 गुणिले किती 5 तर किती सिक्के भेटेल आपल्याला 80 सिक्के. किती 80 सिक्के. ठीक आहे. तर हे पण नोट करून घ्या. बघा तर मित्रांनो त्याच प्रकारचा आणखी एक प्रश्न बघूया आपण. काय म्हटलं आपल्याला रामजवळ 1 रुपया 10 पैसे आणि 20 पैशाचे काही सिक्के आहेत है ना. 1 रुपया 10 पैसे आणि 20 पैशाचे काही सिक्के आहेत. नंतर काय म्हटलं आपल्याला त्यांचे प्रमाण दिलेलं आहे 2:12:5 म्हणजे 2:12:5 2:12:5. जर रामकडे किती 420 रुपये असतील तर रामकडे किती रुपये आहे 420 रुपये आहे. किती आहे 420 रुपये आहे. तर किती 20 पैशाचे सिक्के किती तर काय म्हटलं आपल्याला 20 पैशाचे सिक्के किती. तर बघा आता यामध्ये आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे 1 रुपया दिलेला आहे 1 रुपया. नंतर काय दिलं आपल्याला पण 10 पैसे किती 10 पैसे. नंतर काय दिलं आपल्याला 20 पैसे किती 20 पैसे. ठीक आहे. तर मला सांगा 1 रुपयाचे प्रमाण आहे 2 10 पैशाचे प्रमाण आहे 12 आणि 20 पैशाचे किती आहे 5. ठीक आहे. तर आता हे कशाचे प्रमाण झाले नाण्यांचे प्रमाण झाले किंवा आपण त्याला सिक्क्याचे प्रमाण म्हणू शकतो. तर बघा आता किमतीचे प्रमाण काढते वेळेस काय करू आपण 1 रुपयाचे 2 सिक्के म्हणजे 2 रुपये झाले म्हणजे 2 रुपये म्हणजे किती झाले 200 पैसे झाले. किती झाले 200 पैसे. किती झाले पैसे किती झाले 200 पैसे. आता 10 पैशाचे किती 10 पैसे किती आहे 12 रेशो मध्ये आहे म्हणजे 12 गुणिले 10 करा म्हणजे किती भेटणार आपल्याला 120 पैसे. किती 120 पैसे. कारण की पैशामध्ये आपण डायरेक्ट गुणाकार केला किती 120 पैसे. कारण की इथे काय होतो 1 रुपया म्हणजे किती होते 100 पैसे होते म्हणून आपण याला रुपयामध्ये कन्वर्ट केले 100 गुणिले 2 घेतले. ठीक आहे. इथे डायरेक्ट पैशामध्ये आपण किती 10 गुणिले 12 घेतले. या ठिकाणी पण पैशामध्ये किती 20 गुणिले किती घ्यावं लागेल 5 म्हणजे किती 100. ठीक आहे. पण समजलं तुम्हाला. तर बघा या शून्यासोबत हा शून्य कटला. ठीक आहे. पुन्हा भाग जातो 2चा 2 पंचे 10 2 सख 12 आणि 2 10 20. तर आपल्याला रेशो किती भेटला 10:6:5 आणि हा कशाचा रेशो भेटला किमतीचा रेशो भेटला. कशाचा रेशो भेटला किमतीचा रेशोस म्हणजेच काय आपल्याला भेटले किमतीचे काय भेटले प्रमाण भेटले. किमतीचे प्रमाण भेटले. हे कशाचे सिक्केचे प्रमाण आहे. कशाचे सिक्केचे प्रमाण आहे. ठीक आहे. तर बघा आता मला सांगा 10:6 किती आहे 5 म्हणजे किती 10x है ना 10x प्लस 6x प्लस 5x बरोबर किती रुपये एकूण 420 रुपये. किती आहे 420 रुपये. तर बघा आता मला सांगा याची ऍडिशन केली तर किती भेटते 10 6 16 5 21 किती 21x बरोबर किती 420. तर 420 ला जर 21 ने भाग दिला तर किती 21 दुनी 42 वर किती हा 1 शून्य म्हणजे 1 ची किंमत किती भेटली आपल्याला 20 भेटली. 1 ची किंमत किती भेटली 20. तर आपल्याला काय विचारलेलं आहे रामकडे 20 पैशाचे सिक्के किती. रामकडे 20 पैशाचे सिक्के किती. तर मला सांगा 20 पैशाचे सिक्क्याचे रुपयाचे म्हणजे किमतीचे गुणोत्तर किती आहे 5x. म्हणून रामकडे है ना रामकडे एकूण 20 पैशाची रक्कम म्हणजे एकूण रक्कम आली आपल्याला 20
पैशाची किती रक्कम काय काढली आपण रक्कम काढलेली आहे रक्कम बरोबर किती 5x म्हणजेच किती 5 गुणिले x ची किंमत किती आली 20 म्हणजेच 20 पंचे किती झाले हे 100 रुपये भेटले आपल्याला काय भेटले 100 रुपये भेटले आपल्याला विचारलं का रुपये विचारलं का रुपये विचारलं डायरेक्ट आन्सर आपला तयार आहे बरोबर नाही का आपल्याला विचारलं सिक्क्यांची संख्या किती आहे ना काय विचारलंय सिक्क्यांची संख्या किती तर बघा पटकन काढा 20 पैशाचे 1 रुपयामध्ये किती सिक्के राहते 5 तर डायरेक्ट गुणून टाका 5 नी किती म्हणून 100 गुणिला किती 5 तर किती भेटले आपल्याला 500 किती भेटले आपल्याला 500 सिक्के किती 500 सिक्के ठीक आहे नोट करून घ्या मित्रांनो आणि हेच हाच प्रश्न समजून झाला अवघ्या 10 ते 15 सेकंड मध्ये कसा सॉल्व्ह करायचा ते पण बघा तर मित्रांनो हा प्रश्न आपल्याला अवघ्या 10 ते 15 सेकंड मध्ये आता सॉल्व्ह करायचा किती अवघ्या 10 ते 15 सेकंड मध्ये तर बघा काय म्हटलं आपल्याला श्यामजवळ 1 रुपया 10 पैसे आणि 20 पैशाचे काही सिक्के आहेत नंतर काय म्हटलं आपल्याला त्याचे प्रमाण दिलेलं आहे 2:12:5 असे आहेत किती 2:12:5 असे आहेत जर रामकडे 420 रुपये असतील तर रामकडे 20 पैशाचे सिक्के किती किती 20 पैशाचे सिक्के किती तर डायरेक्ट मांडा पहिले रुपये किती 1 रुपया नंतर किती आहे 10 पैसे नंतर किती आहे 20 पैसे ठीक आहे तर यांचा रेशो किती दिलाय आपल्याला रेशो किती 2:12 किती 5 ठीक आहे मग 1 रुपयाचे 2 सिक्के म्हणजे 1 रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करले 100 दोन्ही किती झाले 200 है ना नंतर किती 10 पैशामध्ये आहे तर किती काही फरक नाही पडणार 10 गुणिले 12 करा किती 120 20 पैसे पण पैशामध्येच किती 20 गुणिले 5 म्हणजे किती 100 या शून्यासोबत या शून्यासोबत हा शून्य कटला ठीक आहे नंतर मग काय भेटणार आपल्याला बघा किती 2 चा भाग देऊ 2×5 10 2×6 12 आणि 2×10 20 म्हणजे 10 6 आणि 5 डायरेक्ट बेरीज ठीक आहे तर किती 10x + 6x + किती 5x बरोबर किती 420 तर याची ऍडिशन करा किती भेटते 21x बरोबर किती 420 तर किती x बरोबर किती भेटले आपल्याला 21 दूनी 42 20 समजलं इथपर्यंत मग आपल्याला विचारलं काय 20 पैशाचे सिक्के किती तर आपल्याला हे काय भेटलं रुपयामध्ये भेटलं रुपये म्हणजे किती डायरेक्ट बघा किती 20 x ची किंमत 20 आली तिथे किती किमतीचे प्रमाण 5x म्हणजे 20 पंचे किती झाले 100 रुपये झाले 100 रुपये 1 रुपयामध्ये किती सिक्के राहते 20 पैशाचे 5 सिक्के डायरेक्ट गुणा याला 5 नी किती भेटले 500 सिक्के किती 500 सिक्के झाले आन्सर खतम ठीक आहे लिहून घ्या बघा मित्रांनो प्रश्न दिलाय अवघ्या 10 सेकंद मध्ये आपण सॉल्व्ह करू का पण म्हटलं आपल्याला 10 रुपयाच्या नोटाच्या पिशवीत 21:021 पासून 21:042 पर्यंत क्रमांक आहे म्हणजेच 1 बाय 1 बाय 1 बाय राहील म्हणजे अनुक्रमे राहील ठीक आहे तर बघा तर त्या पिशवीमध्ये एकूण रक्कम किती तर काय करायचं मोठ्या संख्येमध्ये छोटी संख्या वजा करायची म्हणजेच काय करायचं 21:042 वजा किती 21:021 2 मधून 1 गेला 1 राहिला 4 मधून 2 गेले 2 राहिले 0 मधून 0 0 मधून 1 गेला 0 2 मधून 1 गेले 2 मधून 2 गेले 0 म्हणजे किती भेटलं आपल्याला 21 परंतु ऍक्च्युअली 21 नोटा आहेत का त्या नाही तर एक पहिला क्रमांक सुटतो त्यामधून किंवा पहिला किंवा शेवटला तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं एक ऍड करायचा 21 + 1 किती 22 नोटा किती 22 नोटा मग आता आपलं उत्तर आलं का आपल्या नोटा नाही विचारलेलं आहे 22 नोटा आलं आपलं उत्तर यायचं आहे आपल्याला काय विचारलं एकूण किती रुपये आहे तर मग काय 10 रुपयाच्या 22 नोटा म्हणजे काय करायला लागेल आपल्याला 22 गुणिले 10 करायला लागेल म्हणजे किती 22 गुणिले किती 10 म्हणजे किती भेटणार आपल्याला 220 रुपये किती 220 रुपये कोणाचकडे नाही एका पिशवीत आहे ठीक आहे तर नोट करून घ्या बघा म्हणजे त्याच प्रकारचा प्रश्न आणखी पुन्हा 20 रुपयाच्या नोटाच्या पिशवीत किती 41 23 21 पासून तर किती 41 23 64 पर्यंत काय क्रमांक आहे तर पिशवीत एकूण रक्कम किती म्हणजे अनुक्रमे ते क्रमांक आहेत किती 21 बघा 41 आणि 23 41 23 सेम दिसतात 21 22 23 24 पासून तर असं किती पर्यंत 64 पर्यंत तर आपल्याला काय करावं लागेल तर किती 41 मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा 41 किती 23 64 वजा किती 41 23 किती 21 तर 4 मधून 1 गेला 3 राहिले 6 मधून 2 गेले 4 आले 3 मधून 3 0 2 मधून 2 0 1 मधून 1 0 4 मधून 4 0 तर किती भेटले आपल्याला 43 किती भेटले 43 नोटा परंतु आपल्याला ऍक्च्युअल 43 नाही आपल्याला काय करावं लागेल अगोदर सांगितलं तुम्हाला एक ऍड करावं लागेल म्हणजे किती 43 + 1 किती नोटा झाल्या 44 नोटा झाल्या किती झाल्या 44 नोटा तर आपल्याला नोटा नाही विचारला काय विचारलेलं आहे रक्कम विचारलेलं काय विचारलेलं आहे रक्कम विचारली म्हणून काय करू आपण 44 गुणिले किती 44 गुणिले किती 20 44 गुणिले किती 20 44 गुणिले किती होते 88 वर किती शून्य 1 शून्य लावून द्यायचा म्हणजे किती एकूण रुपये आहे 880 रुपये आपल्याकडे
किती 880 रुपये आपल्याकडे पिशवीमध्ये आहे. किती आहे 880 रुपये आहे. ठीक आहे, तर नोट करून घ्या. मित्रांनो सामान्य प्रश्न बघा आपल्याला काय म्हणतो. 50 रुपयाच्या नोटाच्या पिशवीत 512324 पासून तर 512364 पर्यंत क्रमांक आहेत, आहे ना. तर बघा, तर त्या पिशवीत एकूण रक्कम किती, तर काय विचारलं आपल्याला, त्या पिशवीमध्ये एकूण रक्कम किती. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहे. आणि जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, कारण की कोणताच व्हिडिओ आपल्याकडून चुकला पाहिजे नाही. तर धन्यवाद. मित्रांनो सामान्य प्रश्न बघा आपल्याला काय म्हणतो. 50 रुपयाच्या नोटाच्या पिशवीत 512324 पासून तर 512364 पर्यंत क्रमांक आहेत, आहे ना. तर बघा, तर त्या पिशवीत एकूण रक्कम किती, तर काय विचारलं आपल्याला, त्या पिशवीमध्ये एकूण रक्कम किती. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहे. आणि जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, कारण की कोणताच व्हिडिओ आपल्याकडून चुकला पाहिजे नाही. तर धन्यवाद. सामान्य प्रश्न बघा आपल्याला काय म्हणतो. 50 रुपयाच्या नोटाच्या पिशवीत 512324 पासून तर 512364 पर्यंत क्रमांक आहेत, आहे ना. तर बघा, तर त्या पिशवीत एकूण रक्कम किती, तर काय विचारलं आपल्याला, त्या पिशवीमध्ये एकूण रक्कम किती. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहे. आणि जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, कारण की कोणताच व्हिडिओ आपल्याकडून चुकला पाहिजे नाही. तर धन्यवाद.